नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर भूताच्या स्टोरी आवडत असतील तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे काळा जादू म्हणजे आपल्याकडे करणे किंवा असं वगैरे त्याला म्हणतात. तर मित्रांनो, हा खरंच असतो का, यातून काय होतो आणि कसा होतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, काळा जादू म्हणजे हा तुमच्यावर केला जातो कसा, तर मित्रांनो तो अशा प्रकारे म्हणजे तुमच्या एखादा केस किंवा कपडा कोणत्याही शरीरावरचा, तर तो कपडा घेऊन ते तुमच्यावर करत असतात काळा जादू. तर मित्रांनो, कसं करतात तर ते तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर मित्रांनो, हे जास्त तर कोणावर असर करतात ते मी तुम्हाला सांगतो. जास्त करून लोक हे जे नवीन लग्न झालेले असतात ना, त्यांच्यावर जास्त करतात, कारण की त्यांच्या हळदीच्या अंगामुळे हा जादू लवकर होत असतो. त्यामुळेच हा जादू लग्न होईल असं नवीन समजा 2 एक दिवस झाले लग्नाला, तर ते मित्रांनो तिथे जातात, आपल्याच आसपासमध्ये राहतात आणि आपल्या जवळपासचे असतात. तर मित्रांनो, हे करणारे सुद्धा. तर मित्रांनो, विषय आहे की तुम्ही म्हणसान आता की कसं काय करतात. तर कसं काय करतात म्हणजे ते आपल्या कोणतीही एक वस्तू घेतात आणि तिच्यावर आपलं नाव लिहून वगैरे, ते डॉल वगैरे राहते ना, म्हणजे एखादी भुलजी वगैरे राहते कपड्याची, ते कपड्याच्या भुलजीवर घेतात आणि आपल्या नावाने किंवा आपले केस किंवा आपला कोणता कपडा असेल ना, त्याची ते भावली बनवतात आणि त्या भावलीवर आपलं नावसुद्धा लिहतात आणि ते नाव लिहून असं काहीतरी करत असतात आणि त्याच्यावर मंत्र मारून त्याच्यावर खिळे वगैरे टोचले राहतात. तर मित्रांनो, असं करून ते आपल्याला ब्लॅक मॅजिक करतात, म्हणजे काळा जादू करतात. काळा जादू करत असताना केल्यानंतर मित्रांनो, आपल्यावर जे समजा आपल्यासोबत ज्या घडतात घटना, समोर चालून समजा काही हे होते वगैरे, अडथळा येतो कामात, आपला कोणतं पाय दुखणं वगैरे वगैरे, हे त्याच्यात अडचण येते. शक्यतो करून तुमच्या कामात किंवा तुम्हाला कोणतेही रोग लावले जाते, जसं की तुमचं पाय दुखणं वगैरे, हे कारण की त्याचं नॉर्मल आहे. हे जास्त करून करत असतात कारण की तुम्ही समोर गेलेले नाही पाहिजे, घरात चिडचिडपणा वगैरे हे सवय असते त्याच्यात, असं करून टाकतात. दारू वगैरे व्यसन लावून टाकतात, म्हणजे असं खूप हे करतात लोक, कारण की लोकांना चांगला नाही वाटत ना की दुसरं चांगलं हे हो राहिलं, असं हो राहिलं. दुसऱ्या चांगला पाहिजे नसला ना तर त्याला तो करत असतो, असं म्हणलं जातं. असंच आहे मित्रांनो, मानलं जातं काय, असंच आहे. तर मित्रांनो, असाच एक विषय होता, तो आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, तो विषय होता असा की जसं त्यांच्या घरी लग्न वगैरे झालं, सर्व झालं, पण आता कशी खुशी झाली, सर्व झालं, तर सर्व पद्धतशीर झालं. पण मित्रांनो, काही दिवसांनंतर त्यांच्या घरात चिडचिड वगैरे येते वगैरे. काळा जादूमध्ये वगैरे म्हणजे तुम्हाला सांगू शकतो की त्याच्या मागे तुम्हाला असं तुमच्या मागे भूतसुद्धा लावू शकतं. हो, भूतसुद्धा लावू शकतं. ते आता कसं तर मी तुम्हाला सांगतो. तर काळा जादू करून तुमच्या नावामागे लावलं राहते, तिला बंधनमध्ये ठेवलेलं असते की तू हे कर. हे सर्व काळा जादू करणारा तो भूतच असतो. तर मित्रांनो, भूत कसा लावतात